माणुसकीची भिंत महिला सदस्या या मागील 7 वर्षापासून भाऊबीज, रक्षाबंधन व संक्रांत, दिवाळी असे सर्व सण पुसदमधील अत्यंत गरजवंतांसोबत त्यांना मदत करून साजरे करत असतात। महिला दिनाचे औचित्य साधून यावर्षी माणुसकीची भिंत महिला सदस्यांनी पुसद तालुक्यात ज्या महिला सामाजिक क्षेत्रात कार्य करतात अशा शैलाताई सावंत, मंजुषा डेकाटे मॅडम, जोशना व्यवहारे या महिला पुष्पगुच्छ, शाल व भारताचे संविधान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील ज्या महिलांनी मुलीला जन्म दिला अशा मुलींच्या मातांना थोर कर्तृत्ववान महिलांचे पुस्तक व पुष्पगुच्छ, त्यांच्या मुलींना ड्रेस देऊन त्यांना थोर कर्तृत्ववान महिलांच्या कार्यांची माहिती देऊन जनजागृती करून या थोर कर्तृत्ववान महिलांची प्रेरणा घेऊन एक आदर्श समाजापुढे निर्माण करावा। मुली ही मुलापेक्षा कमी नाही, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असे आवाहन माणुसकीची भिंत महिला सदस्यांकडून महिला दिनानिमित्त करण्यात आले। यावेळेस माणुसकीची भिंत महिला सदस्या मोनिका जाधव, अर्चना गावंडे, पूजा एंगोले, रेखा आगलावे, कामिनी चतुर, पद्मा येरेकर, अलका आगाम, सीमा आसोले, सचिन बिताडे, विजयराव देशमुख, अजाबराव देशमुख, अनिल देशमुख, संजय देशमुख, अजय देशमुख, सिद्धार्थ देशमुख, अमोल देशमुख, ऋषिकेश देशमुख, साहिल देशमुख, शुभम देशमुख, प्रेम चव्हाण, विनोद चव्हाण, व्यवहारे, असोले सर, प्रकाश येलेकर, गजानन जाधव, पंजाबराव ढेकळे, अनंता चतुर, सोहम नरवाडे, अरुण नागुलकर, धनंजय आगाम, दीपक घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते। महिला दिनानिमित्त आपण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून महिलांना सहकार्य करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आपण असे अनेक उपक्रम राबवत असतो। तसाच एक उपक्रम आपण आज इथे घेण्याचे ठरवलेले आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या महिला ज्या समाजासाठी लढतात, महिलांना प्रोत्साहन देतात, अशा महिलांना आपण बोलावून इथे त्यांचा सत्कार करण्याचं ठरवले आहे। आणि त्यांचा सत्कार करून इथे उपजिल्हा रुग्णालय येथे भरती असलेल्या नवजात शिशूंच्या मातांना, ज्यांना मुली झालेल्या आहेत, त्यांना आपण एक मुलींना कपडे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। आणि महिलांना या निमित्ताने आपण एवढे आवाहन करणार आहोत की मुलींना तुम्ही जगवा आणि शिकवा। मुली जगली तर पुढचं भविष्य आपलंही चांगलं होईल आणि तिचंही चांगलं होईल। या उद्देशाने आपण मुलीला वाढवलेले पाहिजेत। मुलगा मुलगी भेद न करता, कोणतेही दुजाभाव न करता दोघांनाही समान शिक्षण देणे, त्यांना समान वागणूक देणे हा यामागचा उद्देश आहे। आणि महिला सदस्यांनी या हेतूनच हा कार्यक्रम आयोजित केला आहे की जेणेकरून दुसऱ्याही महिलांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे आणि आमच्यासारखे त्यांनीही पुढे येऊन घराबाहेर निघून समाजासाठी काहीतरी करावे, या हेतूने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। तसा हा शैलाताई सावंत या महिलांसाठी नेहमीच कार्य करत असतात। त्यांच्या अनेक संघटना आहेत, समाजासाठी ते वेगवेगळे उपक्रम राबवतात। गेल्या 40 वर्षापासून त्यांनी उपक्रम हाती घेतलेले आहेत। 12 वर्षापासून ते पॉलिथिन मुक्त अभियान राबवत आहे। महिलांसाठी त्यांनी वेगवेगळे महिला मंडळ स्थापन केले आहेत। असे अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांनी इथे राबवलेले आहेत आणि त्यांचा आपण आज इथे सत्कार करणार आहोत। त्यांचा सत्कार मी अर्चनाताई आणि चतुरताईला विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी इथे येऊन करावा।